Today we are going to study biogeochemical cycle. आज आपण जैव रासायनिक भूचक्र बघणार आहोत. बायो मीन्स जैव म्हणजे सजीव, जिओ मीन्स जमीन, केमिकल रासायनिक, सायकल म्हणजे चक्र. जैव भू रासायनिक चक्र याचा अभ्यास करणार आहोत. The cyclical flow of nutrients within an ecosystem is called biogeochemical cycle. याच्यामध्ये पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र म्हणतात. म्हणजे पोषण द्रव्ये जी आहेत, ही पोषण द्रव्ये आपण सुरुवातीला कुठून घेतो तर जमिनीतून घेतली जातात, सजीवांच्या शरीरात जातात आणि परत सजीवांच्या शरीरातून जमिनीमध्ये जातात. असा जो फ्लो आहे याला बायोजिओकेमिकल सायकल असं म्हटलं जातं. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण आता. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स विदिन द इकोसिस्टीम. सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषक द्रव्ये जी आहेत ही कुठून घेतली जातात तर अजैविक घटकाकडून. म्हणजे कुठून घेतो आपण? जमिनीतून. वनस्पती काय करतात? अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असणारे घटक कुठून घेतात तर जमिनीतून पहिल्यांदा घेतात आणि मग तिथून कुठं जातात हे घटक? जमिनीतून जैविक घटकाकडे म्हणजे बायोटिक फॅक्टर्समध्ये येतात. जैविक घटकाकडे म्हणजे वनस्पतीमध्ये येतात, तिथून प्राण्यामध्ये येतात अँड देन बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स आणि तिथून मग प्राण्यामध्ये वगैरे आल्यानंतर जैविक घटकाकडून परत अजैविक घटकाकडे जातात. म्हणजे हे प्राणी मृत झाल्यानंतर त्यामध्ये असणारे जे घटक आहेत परत हे अजैविक घटकाकडे म्हणजे वातावरणात जातात. असं जे रूपांतर होत असतं वातावरणामध्ये यालाच काय म्हटलं जातं? बायोजिओकेमिकल सायकल असं म्हटलं जातं. दिस सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषद्रव्यांचा हा जो प्रवास आहे ह्याला बायोजिओकेमिकल सायकल म्हणतात. दिस सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ बायोस्फिअर फॉर्म बाय लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. आता ही जी सायकल जी आहे, हे जे चक्र जे आहे, शिलावरण, लिथोस्फिअर म्हणजे काय? शिलावरण, त्यानंतर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आणि त्यानंतर हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, यांच्या तिन्हीपासून तयार झालेलं जे जीवावरण आहे यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण यांच्यापासून तयार झालेले जे जीवावरण आहे या जीवावरण या माध्यमातून हे जे चक्र आहे हे अविरत चालू असते. यामध्ये मग recycling of biological, geological and chemical sources of nutrients in this process is complex process. यामध्ये मग या प्रक्रियेमधील जैविक, बायोलॉजिकल म्हणजे जैविक, जिओलॉजिकल म्हणजे भूस्तरीय आणि केमिकल म्हणजे रासायनिक पोषद्रव्ये जी आहेत या पोषद्रव्यांचे चक्रीकरण अतिशय गुंतागुंतीचे असते. इट इज कॉम्प्लेक्स प्रोसेस and depends upon the level of energy transferred in ecosystem. आणि ही जी आहे ही कशावरती अवलंबून असते तर परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवरती हे अवलंबून असते. म्हणजे जैव रासायनिक चक्र जे आहे हे चक्र अतिशय गुंतागुंतीचे चक्र आहे. याच्यामध्ये इथं बघा, याच्यामध्ये असणारे जे पोषद्रव्ये जे असतात, सुरुवातीला पोषद्रव्ये कुठं असतात तर इथं जमिनीमध्ये असतात. जमिनीमध्ये असणारी जी पोषद्रव्ये जी असतात याच्यामध्ये लिथोस्फिअरमध्ये असतात. कन्व्हर्जन ऑफ लिथोस्फिअर इंटू रॉक सॉईल. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणामध्ये ही पोषद्रव्ये जी असतात इथून ही काय केली जातात, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते. इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. म्हणजे जीवावरण या तिन्हीचं मिळून बनलेलं असतं. हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर यांच्यामध्ये आंतरक्रिया होतात आणि मग याच्यामध्ये हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर यांच्यातली इंटरॅक्शन, ॲटमॉस्फिअर अँड एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते आणि हे चक्र अविरत चालू असते. म्हणजे जमिनीत जी पोषद्रव्ये होती
ही जमिनीमध्ये असणारी पोषद्रव्ये जी असतात ही कुठं जातात तर वनस्पतींच्या शरीरामध्ये जातात, वनस्पतीतून प्राण्यांच्या शरीरात जातात, प्राण्यांच्या शरीरातून मृत झाल्यानंतर परत वातावरणामध्येच ही पोषद्रव्ये जी असतात ही पोषद्रव्ये मिळाली जातात आणि यानुसार हा सायक्लिक फ्लो असतो. आता टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल. यानंतर आपण टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल बघणार आहोत. 2 प्रकारचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. जैव भू रासायनिक चक्राचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत, गॅसेस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. वायुचक्र आणि सेडिमेंटरी सायकल म्हणजेच भूचक्र किंवा अवसादन चक्र असं म्हटलं जातं याला. याच्यामध्ये पहिला गॅसेस सायकल वायुचक्र बघूया. An accumulation of the main abiotic gases, nutrients, materials is found in the earth atmosphere. मुख्य अजैविक वायुरूप पोषद्रव्ये जे आहे यांचे संचयन कुठं होते तर अर्थ ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये सगळी वायुरूप पोषद्रव्ये जी असतात ही आढळून येतात. वातावरणामध्ये वायुरूप घटक जे असतात हे सगळे वातावरणात आढळून येत असतात, वायुचक्राचे असणारे जे घटक जे आहेत. देन सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंटरी भूचक्रामध्ये an accumulation of the main abiotic nutrients materials is found in soil sediment and sedimentary rocks etc. of the earth. याच्यामध्ये accumulation of the main abiotic nutrients म्हणजेच मुख्य अजैविक पोषद्रव्ये जी असतात ही कशा कशा स्वरूपामध्ये असतात. इट इज फाउंड इन सॉईल मृदेच्या स्वरूपामध्ये असतात, सेडिमेंट म्हणजे जमिनीच्या स्वरूपामध्ये असतात, सेडिमेंटरी रॉक्स खडकाच्या रूपामध्ये आढळतात. आपल्याला ही सगळी पोषद्रव्ये कुठं आढळतात, खडक, माती, जमीन यामध्ये ही सगळी पोषद्रव्ये जी असतात ही पोषद्रव्ये भूचक्रामध्ये असणारी पोषद्रव्ये आढळून येत असतात. देन सेकंड वन गॅसेस सायकलमध्ये बघा. सेकंड इट इन्क्लूड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर एक्सेट्रा. याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प ही महत्त्वाची वायुचक्रे मानली जातात. ही महत्त्वाची वायुचक्रे आहेत. नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल ही महत्त्वाची याच्यामध्ये गॅसेस सायकल जे असतात हे आहेत, वायुचक्रे आहेत. देन सेडिमेंटरी सायकल इन्क्लूड्स सॉईल कॉम्पोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस एक्सेट्रा. याच्यामध्ये भूचक्रामध्ये आपल्याला कुठले कुठले जमिनीमध्ये असणारे घटक असतात तर आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस या घटकांचा, जमिनीतील या घटकांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. आता याच्यामध्ये द गॅसेस सायकल इज स्पीडर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल. या भूचक्रापेक्षा सेडिमेंटरी सायकलपेक्षा वायुचक्र जे आहे हे वेगाने कार्य करत असते. का कार्य करत असते बघा. फॉर एक्झाम्पल जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, इफ कार्बन डायऑक्साईड हॅज ॲक्युमुलेटेड इन ॲन एरिया इट इज क्विकली डिस्पर्स्ड विथ द विंड ऑर ॲब्सॉर्ब्ड बाय प्लांट्स. समजा एखाद्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईडचं विसरण झालं असेल, कार्बन डायऑक्साईड जर पसरला असेल त्याचं विसरण पटकन होतं, तो वायू पटकन हवेत सगळीकडे पसरला जातो वाऱ्यामार्फत आणि त्यामुळे वनस्पती सहजद्वारे त्याचं शोषण करून घेऊ शकतात. म्हणजेच वायुरूप सायकल जे आहे, वायुचक्र जे आहे हे वेगाने कार्यरत असते अवसादन चक्रापेक्षा, चक्रापेक्षा. म्हणजे जमिनीतले घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला वेळ लागणार, पण तेच वायुरूपमध्ये असणारे घटक, वायू जी आहे, हवा जी आहे, हवेमार्फत हे वायू सगळीकडे चटकन पसरू शकतात. क्लायमॅटिक चेंजेस अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट द स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दीज सायकल्स. हवामानातील बदल आणि मानवी क्रियामुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता आणि संतुलन यावर गंभीर असा परिणाम होत असतो याच्यामध्ये. द सायकल ऑफ गॅसेस अँड सेडिमेंटरी कॅन नॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड इच अदर. दोन्ही सायकल आपल्याला वेगवेगळे करता येत नाहीत. का वेगवेगळे करता येत नाहीत बघा. सपोज जर आपण एक्झाम्पल घेतलं नायट्रोजन. नायट्रोजन कुठं असतो, इट इज फॉर्म इन ॲटमॉस्फिअर ॲज गॅसेस फॉर्म. वायुरूपामध्ये कुठं असतो तर वातावरणामध्ये असतो. आणि कंपाऊंडच्या रूपामध्ये कुठं असतो तर जमिनीच्या रूपामध्ये, म्हणजे जमिनीमध्ये असतो, सॉईलमध्ये असतो. म्हणजे वातावरणात सुद्धा नायट्रोजन असतो आणि जमिनीमध्ये सुद्धा नायट्रोजन असतो. सिमिलरली
कार्बनसुद्धा जो आहे इट ऑकर्स इन मेनली अबायोटिक फॉर्म इन कोळशाच्या वगैरे रूपामध्ये असतो. ग्रॅनाइट, डायमंड, चुनखडीच्या रूपामध्ये कार्बन असतो अजैविक घटकामध्ये. पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये असतो. अँड इट इज फॉर्म इन कार्बन डायऑक्साईड इन ॲटमॉस्फिअर. भूकवचात आपण बघितलं कोळसा, ग्रॅनाइट वगैरे रूपामध्ये असतो आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये असतो. आणि त्याचबरोबर कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट अँड ॲनिमल्स फॉर मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज कोल. कोळशामध्ये जास्त ड्युरेशनसाठी कार्बन असतो, पण वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये कमी कालावधीसाठी हा कार्बन आपल्याला तिथं आढळून येत असतो. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी कार्बन सायकल. आता आपण कार्बन सायकल बघणार आहोत. कार्बन सायकल इथं तुम्हाला डायग्रॅम, कार्बन सायकलची ही डायग्रॅम आहे, याच्यावरून एक्सप्लेनेशन बघू. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. म्हणजे वातावरणामध्ये असणारा जो कार्बन आहे, इथं हवेमध्ये असणारा जो कार्बन आहे, हा हवेतला असणारा कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये असतो. तो कुठं जातो तर सजीवामध्ये जातो. इथून सजीवात जातो. परत सजीवातून हा परत वातावरणामध्ये जातो. यालाच कार्बन सायकल असं म्हटलं तर कार्बन चक्र असं म्हटलं. त्याच्यामध्ये अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म्स मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. अजैविक कार्बनच्या अणूंचे प्रकाशसंश्लेषण आणि त्याचबरोबर श्वसन प्रक्रिया, रेस्पिरेशन जी प्रोसेस जी आहे, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स, इन प्लांट्स, या श्वसन प्रक्रियेमध्ये, त्याचबरोबर फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे, वनस्पतीमध्ये घडून येणारी प्रकाशसंश्लेषण जी क्रिया आहे, या प्रक्रियेद्वारे जैविक अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होत असते. आणि त्यामुळेच हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. आणि म्हणून कार्बन चक्र जे आहे, हे कार्बन चक्र जैवभूरासायनिक चक्रामध्ये महत्त्वाचे चक्र मानले जाते. आता हे कार्बन चक्र कसं घडून येतं बघा. सुरुवातीला प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती काय करतात बघा, सूर्यप्रकाश जो आहे, या सूर्यप्रकाशातील ऊर्जा कुठं पुरवली जाते तर वनस्पतींना पुरवली जाते. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये असणारी ऊर्जा कुठं गेली तर वनस्पतींच्यामध्ये गेली. मग वनस्पती सौर ऊर्जा ग्रहण करतात आणि हिरव्या वनस्पती काय करतात, प्रकाशसंश्लेषणाद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात, म्हणजेच अन्न तयार करतात. म्हणजे बायोटिक कार्बन इथं तयार झाला, कर्बोदकात ह्याचं रूपांतर झालं. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन, फॅट्स टू. त्याचबरोबर ते काय करतात, प्रथिने तयार करतात, मेद तयार करत असतात. यानंतर आता यामध्ये असणारे हिरव्या शाकाहारी प्राणी जे आहेत, हे शाकाहारी प्राणी काय करतात, वनस्पतींना खातात. हर्बिव्होरस फीड अपॉन प्लांट्स. शाकाहारी प्राणी काय करतात, वनस्पतींना खातात. यानंतर इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सफर फ्रॉम प्लांट टू हर्बिव्होरस. आता कुठं गेला हा कार्बन, प्लांटपासून कुठं गेला तर शाकाहारी प्राण्यांच्यामध्ये गेला हा जो कार्बन जो आहे. देन फ्रॉम हर्बिव्होरस टू कार्निव्होरस. हर्बिव्होरस नंतर कुठं गेला तर कार्निव्होरस, म्हणजे जे मांसाहारी प्राणी जे आहेत, या मांसाहारी प्राण्यांच्यामध्ये गेला. त्यानंतर कार्निव्होरस टू अपेक्स कंझ्युमर्स. यानंतर कुठं गेला तर मांसाहारी प्राण्यांच्याकडून हा कुठं गेला, सर्वोच्च भक्षकापर्यंत गेला. म्हणजे वनस्पतीतून शाकाहारी प्राणी, शाकाहारी प्राणीतून मांसाहारी प्राणी, मांसाहारी प्राण्यांतून सर्वोच्च भक्षकाकडे गेला. यानंतर इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑफ द ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, कार्बन डायऑक्साईड डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया, फंगी and carbon dioxide is released again into the atmosphere. मग काय होतं, प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यानंतर काय होतं तर यामध्ये जीवाणू आणि बुरशी जे आहेत, या पदार्थांचे विघटन करतात.
म्हणजे मृत शरीरांचं डिकम्पोजर्स जे असतात, डिकम्पोजिशन प्रोसेस, बायोटिक डिकम्पोजिशन प्रोसेस घडून येते याच्यामध्ये, आणि इथून हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा बाहेर टाकला जातो आणि पुन्हा वातावरणामध्ये तो मिसळला जातो. अँड अगेन इट इज रिलीज्ड इन टू ॲटमॉस्फिअर अँड यूज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. परत हा वातावरणामध्ये सोडल्यानंतर परत काय केलं जातो, तर हा पुन्हा वापरला जातो याच्यामध्ये. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. म्हणजेच कार्बन जो आहे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे पुढं नेला जातो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन गोज टू ॲटमॉस्फिअर. कार्बन कुठं जातो, परत वातावरणामध्ये जातो, म्हणजे त्या मृत शरीरांचं विघटन होतं. अँड इज अगेन टेकन अप बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि परत काय होतं, सजीवामार्फत हा कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. म्हणजे सुरुवातीला होता कार्बन कुठं, तर वातावरणामध्ये. हा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात, त्यानंतर प्राण्यांच्या शरीरात जातो, प्राण्यांचं डिकम्पोजिशन होतं आणि परत डिकम्पोजिशन झाल्यानंतर परत हा वातावरणामध्ये टाकला जातो. त्याचबरोबर रेस्पायरेशन जी प्रोसेस आहे यातून सुद्धा जो आहे वनस्पती प्राणी जे आहेत हा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात आणि वनस्पती हा कार्बन डायऑक्साईड घेत असतात. त्यानंतर फॅक्टरीमधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि हा कार्बन डायऑक्साईड सुद्धा जो आहे हा हवेमध्ये टाकला जातो. अशा पद्धतीनं कार्बन चक्र निसर्गामध्ये घडून येत असतं. म्हणजे कार्बन जो आहे अजैविक घटक म्हणजे वातावरणात होता, तो बायोटिक फॅक्टर्समध्ये गेला, बायोटिक फॅक्टर्समधून परत अबायोटिक म्हणजे वातावरणामध्येच येतो. म्हणून याला सायकल असं म्हटलं तर कार्बन सायकल म्हणतात.